नमस्कार, राणीज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मेथी लाडू। तर त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे, हे खोबरं आहे, हे पावशर खोबरं आहे, खारीक पावडर पावशर, हे गव्हाचं पीठ घेतलंय मी पावशर, त्यानंतर हा गुळ अर्धा किलो घेतलाय। हा आपण आपल्याच आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकतो। त्यानंतर 100 ग्रॅम मेथी आहेत, 100 ग्रॅम डिंक आहे, 50 ग्रॅम भोपळ्याच्या बिया आहेत, 50 ग्रॅम बदाम आहे, हे अगदी 1 चमचा भर जवस घेतलेत, 50 ग्रॅम काजू आहेत, हे 25 ग्रॅम हळीव आहेत आणि तूप पावशर घेतलेले आहे आपण। तर आपण लाडू बनवायला सुरुवात करूयात। आता आपण ही मेथी थोडीशी भाजून घेणार आहोत। अगदी थोडीशी कढई गरम झाली का त्यात टाकायची आणि थोडीशी गरम करून घ्यायची आहे, त्यामुळे मग याचा कडवटपणा कमी होतो। तर आता आपण ही कढईत टाकून अगदी थोडीशी गरम करून घेऊयात। ही मेथी आपण फक्त गरम करून घेणार आहोत। जास्त मेथी भाजली ना तर लाडू जास्त कडवट लागतात। आणि ही मिक्सरला फिरवून घ्यायची आहे। आपण घरघंटीवरती पण दळून आणू शकतो मेथी, पण ती एकदम बारीक दळली जाते आणि त्यामुळे लाडू जास्त कडू होतात। ही मिक्सरला फिरवायची आणि थोडीशी अशी जाडसर घ्यायची आपल्याला, मग कडवटपणा त्यातला कमी होतो। आता ही मेथी आपली गरम करून झालेली आहे, आपण ती काढून घेऊयात। हा डिंक जरासा मोठा आहे, तर मी हात तळण्यापूर्वीच याला थोडासा फोडून घेणार आहे। असा मोठा तळला तर तो आतपर्यंत तळला जात नाही, म्हणून याला आपण फोडून घेऊयात। आता आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे, त्यासाठी मी तूप घेतलंय थोडंसं गरम करायला। हा मोठा चमचा घेतलाय बघा, मी इथे 2 चमचे तूप घेतले। आता आपण डिंक तळून घेऊयात। डिंक थोडा थोडा करून तळून घ्यायचा, एकदम जास्त नाही टाकायचं आहे। बघा आता आपला सगळा डिंक तळून झालेला आहे। आता मी हे खोबरं आहे ना मिक्सरला फिरवून बारीक करून घेणार आहे। हे बघा आपल्याला हे खोबरं असं बारीक करून घ्यायचंय मिक्सर मधनं। हे बघा हे आपलं खोबरं आता बारीक करून झालेलं आहे। आता मी हे बदाम आणि काजू हे मिक्सरला फिरवून घेणार आहे। हे अगदीच बारीक नाही करायचे, शेंगदाण्याचा मोठा कूट कसा असतो तसं आपल्याला हे बारीक करायचंय। हे बघा हे असं जाडसर आपल्याला वाटून घ्यायचंय मिक्सरला। आता आपण हे काजू बदामचे पावडर यात थोडीशी तळून घेणार आहोत। अगदी बारीक गॅसवरती तळायची आहे, म्हणजे ते चांगले क्रिस्पी होतात।
बघा 2-3 मिनिटं झाले ते बारीक गॅसवरती हे परततीये. हे बघा आपले हे काजू बदाम आता चांगले परतून झालेले आहेत. मी आता हे काढून घेतेय. आपले हे बिया पण परतून झालेले आहेत. आपण हे काढून घेऊयात. आता मी हे खोबरं थोडंसं भाजून घेतेय. खोबरं भाजून घेतल्यामुळे लाडू जास्त दिवस टिकतात, म्हणून हे भाजून घ्यायचंय आपल्याला थोडंसं. आपलं खोबरं भाजून झालेले आहे. आता आपण हे काढून घेऊयात. खारीक पावडर तुपावरती थोडीशी भाजून घेणार आहोत. त्याच्यात टाकते थोडंसं 1 चमचा भर तूप. आणि आता हे आपण थोडीशी भाजून घेऊयात. आणि खोबरं आपण हे ज्या भांड्यात घेतलं होतं त्यातच भाजून परत काढलेलं आहे. आणि खारीक पावडर पण मी भाजून वेगळ्या भांड्यात काढून घेणार आहे. हे बघा आपली खारीक पावडर भाजून झालेली आहे. आता मी काढून घेते. आता आपण हे हळीव थोडेसे भाजून घेऊयात. हे बिना तुपाचेच भाजायचे आहेत आपल्याला. थोडेसे भाजून घ्यायचे, जास्त नाही भाजायचे. आपले हळीव भाजून झालेले आहेत. आपण हे काढून घेऊयात. आता आपण हे जवस थोडेसे भाजून घेऊयात. आता आपण हे गव्हाचं पीठ भाजून घेणार आहोत. हे आधी 1-2-3 मिनिटं आपण बिना तुपाचंच भाजून घेणार आहोत. आपण ही खारीक पावडर, खोबरं आणि गूळ हे वेगळं ठेवलं होतं. हे आता आपण एकत्र करून परत मिक्सरला फिरवून घेणार आहोत. हे मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे लाडू पटकन बांधले जातात याचे. हे बघा हे असं मिक्सरला फिरवून घ्यायचंय. हे बघा आपण ते खारीक खोबरं मिक्सरला फिरवेपर्यंत इकडे मंद गॅसवरती आपण पीठ भाजत ठेवलेलं आहे. ते अधूनमधून हलवायचंय. आता हे लाडू मेथी टाकल्यामुळे आपल्याला आहे ना यात गुळाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचंय, कडवटपणा कमी होण्यासाठी. हे बघा आता आपलं हे गूळ, खारीक, खोबरा मिक्सरला फिरवून झालेले आहे. आता आपण हे पीठ भाजून घेऊया. आता मी थोड्या वेळ हे पीठ बिना तुपाचंच भाजलेलं आहे. आता मी यात तूप घालून घेते. तूप एकदम नाही घालायचे आपल्याला, लागेल तसं थोडं थोडं तूप टाकून आपण हे पीठ चांगलं भाजून घेणार आहोत. मी 1-1 चमचा टाकत जातीये आणि पीठ भाजतीये.
हे बघा, हे पीठ आता आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे. त्यातला कच्चेपणा पूर्णपणे निघून गेला पाहिजे. तर मंद आचेवरती आपण हे भाजत ठेवणार आहोत. तोपर्यंत मी हे डिंक मिक्सरला फिरवून घेते. कंदभरच फिरवायचं आहे आपल्याला हे बघा, हा डिंक अगदी थोडासा फिरवायचा आहे. असा जरा दाणेदार राहिला पाहिजे. आता आपण ही मेथी मिक्सरला फिरवून घेऊयात. आपल्याला एकदम बारीक नाही करायचे, थोडीशी जाडसर पावडर करायची आपल्याला. हे बघा, आता हे एवढंच तूप राहिलेलं आहे. आपण पावशेर तूप घेतलं होतं लाडूसाठी, ते सगळं आपण वापरलेलं आहे. त्यामुळे आपले लाडू चांगलेच पौष्टिक होणार आहेत. अजून आपलं पीठ भाजलेलं नाहीये, आपल्याला अजून भाजायला लागणार आहे. बघा, आपलं पीठ आता चांगलं भाजलं गेलंय. हे बघा, हे कच्चं पीठ आहे आणि हे आपण भाजलेलं पीठ आहे. बघा, दोन्हीत किती फरक आहे. आता आपण हे काढून घेऊयात. बघा, आता आपण हे चांगलं एकत्र करून घेऊया. सगळं आपलं साहित्य चांगलं भाजलेलं आहे आपण तुपात. त्यामुळे आपले लाडू कमीत कमी 1 ते 1.5 महिना खराब होणार नाहीयेत. आता आपण मेथी यात टाकून घेऊयात आपली. हे बघा, मी अशी थोडीशी जाडसर वाटलेली आहे ही. आपले सगळे पदार्थ आता चांगले एकत्र करून झालेले आहेत. बघा, मी अर्धा किलो गूळ घेतला होता, त्यातला मी एवढा गूळ ठेवला आहे. आपल्या आवडीप्रमाणे आपण गूळ कमी जास्त करू शकतो. आता हे मेथी लाडू आहेत म्हटल्यानंतर ते थोडे फार तरी कडू लागणारच. पण आता हे जसे जसे मुरणार ना, तसे ते त्यातला कडवटपणा पण कमी होत जातो. मेथी ही अतिशय पौष्टिक असते. त्यामुळे हे लाडू रोज एक खाल्ला ना की आपले कंबर वगैरे दुखत नाही याने. मग